अर्चना. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या इंदिराबाई चॅरिटेबल ट्रस्टचा लक्षवेधी पॅटर्न. इंदिराबाई चॅरिटेबल ट्रस्ट आणि दिलीप कुमार गायकवाड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागात शाळाबाह्य मुलांबरोबरच सामान्य गरीब होतकरू मुलांसाठी शैक्षणिक चळवळ राबवली जाते. वाडी वस्ती डोंगरदऱ्यात मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं जातं. राज्यातील अनेक शहरात आणि ग्रामीण भागात आपापल्या क्षेत्रात यश संपादन करू इच्छिणाऱ्या मुलांना प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत दिली जाते. इंदिराबाई चॅरिटेबल ट्रस्ट आणि दिलीप गायकवाड फाउंडेशनच्या माध्यमातून मिळालेले मार्गदर्शन आणि पाठबळाच्या ताकदीवर असंख्य युवक युवती राज्याच्या अनेक भागात यशस्वीरित्या कार्यरत आहेत. शिक्षणाबरोबरच ही संस्था आरोग्य, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी काम करते आहे. कोविडच्या काळात दिलीप कुमार गायकवाड फाउंडेशनने केलेलं काम उल्लेखनीय आहे. शाळेबाहेर आहेत त्यांना शाळेत आणणे, शाळेत आहेत त्यांना दर्जेदार शिक्षण देणे, दर्जेदार शिक्षित आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे योग्य मार्गदर्शन करणे हे या संस्थेचे काम आहे. गेल्या 20 वर्षांपासून इंदिराबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून स्वखर्चाने हे काम अविरतपणे सुरू आहे. ट्रस्टचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक इंजिनियर दिलीप कुमार गायकवाड यांनी राष्ट्रप्रथम या भूमिकेतून शेकडो युवकांची फळी आता समाजसेवेसाठी सज्ज केली आहे. योग्य शिक्षण आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन हा मंत्र दिलीप कुमार गायकवाड यांनी कायम जोपासला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी लाखो रुपयांची बक्षीस योजना ते गेल्या अनेक वर्षांपासून राबवत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठी मदत. सामाजिक कामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर पुरस्काराने सन्मानित. सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व्यापारासाठी योग्य मार्गदर्शन, स्वखर्चातून सामाजिक उपक्रमांची परंपरा. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षणाची योजना. सैन्य दलातील जवानांच्या पाल्यांना मोफत शिक्षण. वधूवर परिचय मेळावा. वर्ष 2011 गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा 1,08,000ची बक्षिसं वितरित. वर्ष 2012 गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा 3,60,000च्या रोख बक्षिसांचे वितरण. वर्ष 2013 गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा 5,31,000च्या बक्षिसांचे वितरण. पण दिलीप असा एक वेगळा आहे की देवाने त्याला पैसे दिले आणि देवाने त्याला मन बी दिले. 5 लाखाची बक्षीस वाटप करतोय, 5,11,000चे. वर्ष 2012 गौरव सोहळा 2,26,000च्या बक्षिसाचे वितरण. चन्न बसवलिंग पट्टेदेवरू यांच्या पुतळ्याचं अनावरण. वर्ष 2023 गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा 5,11,000 रुपयांच्या बक्षिसाचे वितरण. इंदिराबाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक श्री दिलीप कुमार गायकवाड सर आपल्या सोबत या कार्यक्रमात संवाद साधण्यासाठी सहभागी होत आहेत. आपण आज त्यांचं स्वागत करूया. दिलीप कुमार गायकवाड सर, आपलं गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात स्वागत आहे. सरांशी संवाद साधण्यापूर्वी आपण सरांबद्दलची माहिती जाणून घेऊया. व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेले दिलीप कुमार गायकवाड सर हे मूळचे लातूर जिल्ह्यातल्या उदगीर येथील रहिवासी आहेत. नवी मुंबई आणि उदगीर इथे त्यांनी गरजू मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण संस्था उभारली आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून त्यांनी मिळवलेल्या उत्पन्नातून ते शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करणारी बक्षीस योजना ते अनेक वर्षांपासून राबवत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या विभागात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दिलीप कुमार गायकवाड सरांबद्दल आपण जाणून घेतल्यानंतर आता आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. सर, आपण बाल कामगार आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत आहात. हे काम सुचलं कसं आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर असताना आपण समाजसेवेच्या या क्षेत्रात कसे आलात? मुंबईसारख्या शहरात हे काम सोपं नव्हतं. नक्की. नमस्कार. मुंबईमध्ये जीवन जगत असताना आपला जो समाज आहे, सर्वसामान्य समाज, अगदी म्हणजे झोपडपट्टीमध्ये
वेगवेगळ्या वस्तीमध्ये राहतो. तर त्या ठिकाणी आम्ही नेहमी जात येत असतो. तर अशा ठिकाणी जात असताना आम्हाला अनेक असे काचपत्रा जमा करणारी मुलं, भंगार वेचणारी मुलं माझ्या निदर्शनात आली. ते आल्या आल्या मला असं वाटलं की आपण ह्या मुलाबद्दल काहीतरी केलं पाहिजे. नंतर आम्ही एक टीम आमची तयार केली, त्या मुलांचं सर्वेक्षण केलं. त्या सर्वेक्षणामध्ये आम्हाला असं जाणवलं की हे मुलं शाळाच गेलेले नाहीत. त्यांच्या आईवडिलाला आम्ही विचारलं तर काही जणांचे आईवडीलच नव्हते, काही जणांना वडील नव्हते तर आई होती, आई होती तर वडील वारलेले होते. तर म्हणजे त्यांची परिस्थिती एकदम हालाकीची होती. त्यांना निव्वळ जीवन जगण्यासाठी म्हणजे पोटाचे खळगे भरण्यासाठी ही निव्वळ ती मुलं करत होती. यांची परिस्थिती मी बघितलं, त्यांच्या म्हणजे खोलात जाऊन मी त्याचं तपासणी केली. तर असे अनेक मुलं झोपडपट्टीमध्ये हे सगळे असे मला निदर्शनात आले. म्हणलं आपण ह्यांच्यासाठी काहीतरी चांगलं काम करूया की आपण गरिबीला जर मारायचं असेल तर आपल्याला शिक्षण हे फार महत्त्वाचं हत्यार आहे. म्हणून त्या मुलाचं आम्ही पहिल्यांदा सर्वेक्षण केलं. सर्वेक्षण करून त्या मुलांना आम्ही जसं कॉन्व्हेंटचे विद्यार्थी शाळा शिकत असतात, जसे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी शाळा शिकत असतात, त्या प्रकारचे त्यांना आम्ही सुविधा दिली. त्यांच्या घरापर्यंत आम्ही गाडी पाठवायचो, त्यांना युनिफॉर्म, त्यांचं जे काही साहित्य आहे, बूट, सॉक्स, या सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही घेऊन दिले. तर त्यांना हळूहळू शिक्षणाची गोडी लावलं. सुरुवातीला ते शाळेला यायचे नाही, ते अगदी म्हणजे आम्हाला भांडण करायचे, आमच्या टीमला भांडण करायचे, अगदी इथपर्यंत ते आम्हाला धोंडे घालायचे. आणि असं म्हणजे त्यांना शिकायची आवडच नव्हती. तरी पण आमची टीम आणि आम्ही त्यांना एकदम शाळा म्हणजे येण्यासाठी प्रेरित केलं. हळूहळू त्यांना आम्ही थोडंसं आमिष दाखवलं. आमच्या शाळेमध्ये TV लावलं. सुरुवातीला आम्ही पिक्चर दाखवलं त्यांना. असं पिक्चर दाखवत हळूहळू म्हणजे त्यांना ABCD जे काही पुढचं शिक्षण आहे अशा पद्धतीने करत अगदी 6 महिन्यामध्ये मुलं ते एकदम ट्रेन झाले. ट्रेन झाल्याच्या नंतर मग पुढचा भाग जो आमचा अभ्यासक्रमाचा असतो, मग त्यांना ABCD झाले, मग जोड अक्षरे, मग हळूहळू करत अगदी म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यायला लागले. मग त्याच्यानंतर आम्ही त्यांचे पूर्ण 6 महिन्याला परीक्षा घेतली, त्यांचं टेस्ट घेतलं. मग हळूहळू ते मुलं डेव्हलप झाली. त्याच्यानंतर एक शाळा सोडून आम्ही दुसरी शाळा काढली. असे 101 मुलांचं आम्ही व्यवस्थितपणे त्यांना शिकवून त्यांना मुख्यधारेमध्ये आम्ही सोडलेलं आहे. या कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी काही प्रतिक्रिया ऐकूया. दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड़ फाउंडेशन की तरफ से विविध प्रतियोगिताएं ऑर्गेनाइज की हुई थी. उसमें से नृत्य कला, चित्रकला, भाषण और जीके कंपटीशन, ऐसे तरह तरह की प्रतियोगिताएं ऑर्गेनाइज किए हुए थे. उनमें से मैंने जीके कंपटीशन में पार्टिसिपेट किया था और जीके कंपटीशन में मुझे 3rd प्राइज़ मिला था. दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड़ फाउंडेशन की तरफ से ऐसे प्रतियोगिता रखने के लिए मैं सर का सबसे पहले आभार मानती हूँ. इनकी तरफ से हम जैसे बच्चे, जैसे कि जिसको स्टेज की ज़रूरत होती है, अपना स्किल टैलेंट बताने का, शो करने का रहता है, लोगों को मालूम होना चाहिए ना बच्चों में टैलेंट है, ऐसा बताने के लिए सर ने हम लोग को स्टेज दिया. इसलिए सर का मैं आभार मानती हूँ. और इसी तरह से सर आगे भी बच्चों को मोटिवेट, इंस्पायर करें और इसी तरह की प्रतियोगिता रखते आए, ऐसा मैं चाहती हूँ. और मेरे जैसे कि मैं अभी बैंक ऑफ महाराष्ट्र में अप्रेंटिसशिप करती हूँ और साथ ही प्रिपरेशन भी करती हूँ, तो मेरी तरह के बच्चों की ऐसी बहुत ज़रूरत है जो ऐसी प्रतियोगिता ऑर्गेनाइज करे और हमारा इसमें से नॉलेज प्रोग्रेस हो जाए. दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड हे मागच्या 10-12 वर्षापासून उदगीर परिसरामध्ये असेल मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं काम चालू आहे. ते एक व्यावसायिक आहेत, परंतु व्यावसायिकतेसोबतच त्यांनी शैक्षणिक कामसुद्धा मोठं त्यांचं चालू आहे. या शैक्षणिक कार्यातून अनेक विद्यार्थ्यांना ते मोफत या ठिकाणी शिक्षण देत आहेत. गोरगरिबाच्या लेकरांना कुठल्याही पद्धतीची फीस त्यांच्याकडून घेतली जात नाही. शेतकरी असतील, कष्टकरी असतील किंवा जे सैनिक आहेत त्यांच्या मुलांनाही मागच्या अनेक वर्षापासून ते आपल्या शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत शिक्षण दिलं जाते. म्हणून त्यांचं जे आत्तापर्यंतचं जे कार्य आहे समाजासाठीच आहे आणि यानंतर सुद्धा त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्य घडावं अशा पद्धतीची इच्छा मी या निमित्तानं व्यक्त करतो. लिंकन इंटरनॅशनल स्कूल ही दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड फाउंडेशनतर्फे जी स्कूल आहे त्या स्कूलमध्ये तिचं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. आणि याच जसं समजलं जातं की विद्यार्थ्यांचा मूळ पाया हा प्राथमिक शिक्षणाचा असतो आणि येथेच प्राथमिक शिक्षणाचा पाया हा मजबूत झाल्यामुळे आज माझी मुलगी प्राजक्ता दीपक गामरे ही नवोदय
विद्यालयामध्ये तिची निवड झालेली आहे आणि ती प्रवेश घेण्यासाठी जात आहे. सर, उदगीरमध्ये आपण लिंकन इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली आहे. त्या स्कूलमध्ये गरीब, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या योजना राबवल्या जातात? ही शाळा निर्माण करण्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे की ही शाळा आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची. एकदम कॉन्व्हेंटला ज्या पद्धतीने ते शिक्षण शिकवलं जातं, तर ह्या अशा शाळेमध्ये खूप खूप म्हणजे फीस असते त्यांची. जे काही नावाजलेल्या शाळेत 50,000 रुपये, 1,00,000 रुपये. तर इथला जो ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे किंवा गोरगरीब आहे, मजुरी करणार, त्यांची मुलं एवढी फीस देऊ शकत नाही. म्हणून मी काय विचार केला की बाबा गरीबातला गरीब जर असेल तर या शाळेमध्ये तो शिक्षण घेऊ शकतो आणि ह्या शिक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करू शकतो. कमीत कमी फीसमध्ये आम्ही त्या मुलांना अगदी वाजवी दरामध्ये एकदम क्वालिटीचं एज्युकेशन त्यांना देतो. आमच्या शाळेमध्ये आम्ही 1 तास एक त्यांना त्यांचं नॉलेज वाढावं म्हणून आम्ही असेंब्ली घेतो. त्याच्यामध्ये संस्कार शिकवतो, त्याच्यामध्ये कसं बोललं पाहिजे, त्याच्यामध्ये जनरल नॉलेज, सगळ्या गोष्टी त्या मुलांना शिक्षणासोबतच आम्ही प्रोव्हाइड करतो. आता याच्यामध्ये समाजामध्ये अनेक काही म्हणजे अनाथ मुलं आहेत, त्यांना आम्ही फीस वगैरे काही घेत नाही. तो येऊन फक्त शाळा शिकलं पाहिजे तरी खूप म्हणजे त्यांचं म्हणजे हे होतं मग समजा. तर दुसरी गोष्ट काही सैनिकाची मुलं आहेत, त्यांना आम्ही अर्धी फीस घेतो किंवा नसेल तर आम्ही घेत पण नाही. म्हणजे अनेक अशा योजना आहेत की जेणेकरून कमीत कमी फीसमध्ये ह्या गरीब मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि क्वालिटीचं शिक्षण मिळालं पाहिजे, हायटेक एज्युकेशन मिळालं पाहिजे. आणि या ठिकाणी सगळे प्रोजेक्टर्स आहेत आमच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये. म्हणजे डिजिटल एज्युकेशन जे म्हणतो, डिजिटल लर्निंग, ते आम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे जेणेकरून ह्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि हे मुलं पुढे जाऊन आपल्या आईवडिलाचं आणि देशाचं नाव पुढे केलं पाहिजे आणि आपला देश पुढे गेला पाहिजे. म्हणून ही शाळेची आम्ही निर्णय. मला तुमच्या माध्यमातून एक आवाहन करायचं आहे, जे कोणी शेतकऱ्यांची मुलं असतील, त्यांना शिकायचं असेल, जे कोणी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, ते निश्चितपणे आमच्या शाळेला भेट द्या. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतील आणि त्यांना विनामूल्य एज्युकेशन देण्याची व्यवस्था या ठिकाणी आम्ही करू. या कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी काही प्रतिक्रिया ऐकूया. दिलीप राजेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली खूप आम्हाला त्यांचं सहकार्य मिळालं आहे. त्यांच्या शाळेतून जे काही आम्हाला उद्भावना मिळालेली आहे, जे काही त्यांची शाळा आहे, त्यांचं शिकवण आहे, त्यांची टीचिंग आहे, त्यांची ती लॅब आहेत, अक्षरशः इमेजिंग करू शकत नाही आपण. मी हॉटेलचा व्यवसाय चालू केला होता. त्या व्यवसायामध्ये मदत म्हणून मला श्री दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड यांनी मदत केली. पूर्ण पुळाची पाकळी सारखी मदत करून ते धंदा चालवण्यासाठी मला त्यांनी चांगली मदत करून दिली. त्याच्यामुळे मी आज चांगला धंदा करतोय आणि माझा धंदा चालू आहे. म्हणून साहेबाचे कधी पण मी आभार मानतो. और मैं भी जाकर के स्कूल में गया, बहुत अच्छा लगा और उनका जो स्वभाव है तो बहुत अच्छा है. आकर के सभी को सेवा भाव से मिलते हैं. लातूर, उदगीर आणि कर्नाटक सारख्या सीमावर्ती भागामध्ये रोजगार निर्मितीची खूप मोठी गरज आहे. तर आपण रोजगार निर्मिती किंवा सुशिक्षित बेरोजगारांच्या मदतीसाठी काही प्रयत्न करणार आहात का? समाजामध्ये फिरत असताना, हे ग्रामीण भागामध्ये फिरत असताना माझ्या लक्षामध्ये असं आलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये शिकलेली जी मुलं आहेत, निव्वळ आपल्या वट्ट्या कट्ट्यावर बसून राहतात आणि त्यांना एखादी मार्गदर्शन कोणी लाभत नाही. नक्की करावं काय, पुढचं काय त्यांना समजत नाही. तर मी असंच एका खेड्यागावामध्ये गेलेलो होतो. तर त्यांना सगळ्यांना बोलवलं आणि त्यांची चर्चा केली. सगळ्यांना त्यांना विचारलं शिक्षण किती शिकला, तर ते 8वी 9वी 10वी 12वीच्या पुढे कोणी गेलेले नाही. असे अनेक गावामध्ये अर्धवट शिक्षण शिकून बसलेले मुलं आहेत. तर त्यांचे हळूहळू त्यांचं वय वाढायला लागलेलं आहे. त्याला तो अत्यंत म्हणजे महत्त्वाचा म्हणजे त्यांना काहीतरी रोजगार दिला पाहिजे. तर ह्या अनुषंगाने मी अभ्यास केलेला आहे, याची ब्ल्यूप्रिंट मी तयार केलेली आहे. तर मी या मुलांना एक रोजगार देऊ इच्छित आहे, जेणेकरून त्यांना त्या प्लॅटफॉर्म घेऊन जाण्यासाठी मी परवा जिल्हा उद्योग केंद्रामध्ये गेलो होतो. त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली की सर या मुलांना आपण काय रोजगार देता येईल. तर त्या अधिकाऱ्यांनी खूप सुंदर मला ह्या सगळ्या योजना सांगितल्या. त्याच्यामध्ये पंतप्रधान रोजगार योजना आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री रोजगार योजना आहे, परत छोटे छोटे जे स्टार्टअप आहेत त्या सगळ्या त्यांनी आम्हाला समजावून सांगितल्या. त्याच्यामध्ये लहान लहान छोटे छोटे उद्योग आहेत जे की जास्ती त्याला इन्व्हेस्टमेंट भांडवल लागत नाही, जे की 1,00,000, 2 लाख, 5 लाखाच्या मधले, जसे की पापड तयार करणं, जसे की वेफर्स तयार करणं. लहान आता खेड्यागावामध्ये आता उन्हाळा आहे, ते ऊसाचं एक छोटीशी मशीन असते 60-70 हजाराची, ते घेऊन तो
उसाचा रस सुद्धा विकू शकतो. मग कॅचअपच्या काही छोट्या छोट्या म्हणजे जे टमाटे आता शेतकरी जे पिकवतात टमाट्यापासून केचप तयार करणं, असे अनेक 50 ते 100 असे उद्योग आहेत. तर त्या उद्योगाला आपण त्या अधिकाऱ्याला बोलवून या विद्यार्थ्यांना बोलवून एकत्र करून त्यांचा रोजगार मेळावा घेऊन त्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगून त्यांचं ज्या ज्या गोष्टी कोणाला करायची इच्छा असेल त्यांना ट्रेनिंग देऊन या माध्यमातून आपला छोटे छोटे उद्योग त्यांना बसवून देण्यासाठी उद्योगाची म्हणजे सुरुवात करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यांना जर रोजगार मिळाला तर त्यांची अर्थव्यवस्था पटरीवर येते, त्यांच्या कुटुंबाला 2 पैसे मिळू शकतात. जगामध्ये 10व्या नंबरवर होतो, आता 5व्या नंबरवर आहोत. 1 नंबरला अमेरिका आहे, 2 नंबरला चायना आहे, 3 नंबरला जपान आहे, असं आपण 5व्या नंबरवर आहोत. तर आपल्याला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था तयार करायची आहे. त्यासाठी आपली GDP ते ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे ते आपल्याला वाढवलं पाहिजे. या मुलांना रोजगार दिल्याच्या नंतर अनेक असे छोटे 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 स्टार्टअप तयार करून त्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळतो, सरकारला टॅक्स मिळतो. जेणेकरून हे सगळे सिस्टम जर आपण या पटरीवर आणली तर आपली देशाची अर्थव्यवस्था सुद्धा ह्याच्यामध्ये भर पडू शकते, त्याला मदत मिळू शकते. आणि एक दिवस आपण सुपर पॉवरचे स्वप्न आहे आपल्या देशाचं विकसित भारत, ते आपण या माध्यमातून आपल्या छोट्याशा म्हणजे या सिस्टम मधून करू शकतो. सर, आपण ग्रामीण भागातलं जीवन जे आहे ते अगदी जवळून पाहिलेलं आहे. म्हणूनच ग्रामीण भागातील युवक असतील, शेतकरी असतील, तर यांना काय आवाहन कराल? आपले शेतकरी हे पारंपरिक शेतकरी आहे, जे पूर्वी 100 वर्षापासून करत आले तेच आता करायला. त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करावं लागेल, टेक्नॉलॉजी आपण ॲडॉप्ट करावं लागेल, नवीन नवीन जे इनोव्हेशन आहेत ते आपल्याला शोधून काढावं लागेल, की जेणेकरून आपल्याला आता एक उदाहरणामध्ये आपले शेतकरी तूर पल्सेस जे असतात, तूर उत्पन्न करतो, मूग उत्पन्न करतो, उडीद उत्पन्न करतो, ह्या सगळ्या डाळी आहेत ते उत्पन्न करतो. आणि त्यांना थोडंसं मार्गदर्शन नसल्यामुळे ते सरळ सरळ आपल्या आडतवाल्याकडे नेतात आणि अर्ध्या भावामध्ये किंवा जे काही भाव चालले त्याच्यामध्ये विकतात. परंतु तेच पल्सेस समजा उडीद असेल, मूग असेल, तूर असेल, एक 60-70 हजाराची मशीन येते, ते घरी आपल्याला सरकार त्याच्याबद्दल लोन देतो. कुठल्याही योजनेमध्ये आपण सरकारला पैसे घेऊन जर लोन घेऊन एखादी मशीन जर घेतलं, त्याच्यामध्ये जर डाळ जर आपण तयार केली, तीच डाळ 150 ते 200 रुपये डबल भाव आपल्याला त्याला मिळू शकतो. तर हे जे ज्ञान आहे आपल्याला शेतकऱ्याला दिलं पाहिजे. म्हणजे असे अनेक जे टेक्नॉलॉजी आहेत त्यांचा वापर करून आता उदाहरणामध्ये शेती करत असताना फार्मिंगमध्ये अनेक जोडधंदे आहेत. म्हणजे गोट फार्मिंग आहे, पोल्ट्री फार्मिंग आहे, लेअर फार्मिंग आहे. हे छोटे छोटे ज्या प्रमाणामध्ये जर आपण त्यांना दिलं तर शेतीपूरक जर व्यवसाय हा जर केला तर शेतकऱ्यांचं जे काही इन्कम आहे, त्यांची अर्थव्यवस्था आहे ती सुधारू शकते. तर हे मला करायचं आहे भविष्य काळामध्ये. हे सेंद्रिय शेतीवर भर देऊन चांगल्या प्रकारे आरोग्य राहील अशा प्रकारचं जर उत्पन्न जर घेतलं तर चांगलं मार्केट आहे. तर अशा प्रोडक्टला शेतकऱ्यांना मी प्राधान्य देणार आहे आणि त्या माध्यमातून ऑर्गॅनिक शेतीला प्रोत्साहन देऊन त्यांना मार्केटिंग मिळवून देण्याचं काम मी करणार. सर, आपण सुशिक्षित बेरोजगारांसाठी बरंचसं काम करतात, स्वखर्चातनं त्यांच्यासाठी उपक्रम राबवतात. मग असं कधी वाटतं का की आपण कुठे कमी पडतोय किंवा एखाद्या उपक्रमामध्ये सरकारची साथ घ्यायला हवी? असं प्रमाणामध्ये सगळ्यांना मदत करायचो, पण आता असं वाटू लागलं की रिक्वायरमेंट मोठी झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी या म्हणजे भागामध्ये तयार झालेली आहे. तर एक मोठा जर या लातूर शहराच्या आसपास जर आपण विचार केला तर या ठिकाणी सोयाबीन आणि जे पल्सेस आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पिकवलं जातं. तर याच्यावरती एक प्रक्रिया उद्योग, समजा तेलाचा उद्योग आहे किंवा डाळीचा उद्योग आहे, तर मोठ्या प्रमाणामध्ये लार्ज स्केल तर या सरकारच्या आपल्या माध्यमातून मला एक करायची इच्छा आहे, जेणेकरून तिथं 1000-2000 विद्यार्थ्यांना किंवा सुशिक्षित बेरोजगारांना त्यांना काम देता येईल. अशा पद्धतीची योजना माझ्या म्हणजे कल्पनेमध्ये आहे. सर, कार्यक्रमाच्या आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. तर जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, समाजकारण आणि राजकारण या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. भविष्याबद्दल आपण काही नवीन करायचं ठरवलंय का? मी गेली 20 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे. पुढे देखील मी माझे आयुष्यभर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत राहणार आहे. योग्य वेळी योग्य संधी मिळत असते, मी त्या संधीची वाट पाहतो आहे. माझ्या हातून चांगले सामाजिक काम होईल हा माझा विश्वास आहे. तर आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण पाहत होतो इंदिराबाई चॅरिटेबल ट्रस्टचा लक्षवेधी पॅटर्न. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल दिलीप कुमार गायकवाड सर यांचे खूप खूप आभार आणि पुढील कार्यास शुभेच्छा. धन्यवाद.